नमस्कार मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा। तर मित्रांनो, 26 जानेवारी 2026 म्हणजे सोमवारला आपला 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मित्रांनो, आपल्याला शाळा स्तरावर विविध उपक्रम आणि कार्यक्रम घ्यायचे आहेत। तर शासनाच्या आदेशानुसार आपल्याला शाळा स्तरावर कोणकोणते उपक्रम आणि कार्यक्रम घ्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 77वा प्रजासत्ताक दिन या निमित्त आपल्याला शाळा स्तरावर जे उपक्रम आणि कार्यक्रम घ्यायचे आहे ते कोणकोणते असणार आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, यावर्षी आपल्याला 77वा जो प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम आणि कार्यक्रम घ्यायचे आहे। काही नवीन पत्र शासनाकडून निर्गमित झालेले आहे आणि 31 डिसेंबर 2024 ला हे जे शासन परिपत्रक निर्गमित झालेलं होतं यानुसार आपल्याला 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिना निमित्त विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत एक परिपत्रक हे जे आहे हे 31 डिसेंबरला निर्गमित झालेलं होतं। तर मित्रांनो, या परिपत्रकानुसार यामध्ये जे काही उपक्रम कार्यक्रम दिलेले आहे ते तर आपल्याला साजरे करायचेच आहे। सोबतच शासनाकडून काही दुसरे परिपत्रक निर्गमित झालेले आहे, त्या परिपत्रकानुसार सुद्धा आपल्याला काही नवीन कार्यक्रम यावर्षी घ्यायचे आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। हे जे परिपत्रक आहे मित्रांनो, हे 31 डिसेंबर 2024 आहे आणि यानुसार इथे बघा, विषय जर आपण बघितला तर राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत अशा पद्धतीचं हे परिपत्रक होतं। तर आपण सरळ यामधील जे काही उपक्रम दिलेले आहेत ते कोणते असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, यामध्ये सगळ्यात पहिला जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे प्रभात फेरी। शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी। त्यानंतर दुसरा आहे भाषण स्पर्धा। तर मित्रांनो, 26 जानेवारीच्या निमित्ताने आपल्याला भाषण स्पर्धा सुद्धा आयोजित करायची आहे। हा सुद्धा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे। विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयावर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी। त्यानंतर कविता स्पर्धा, विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे। त्यानंतर चौथा जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे नृत्य स्पर्धा। विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी। त्यानंतर या परिपत्रकानुसार पाचवी जी स्पर्धा असणार आहे ते असणार आहे चित्रकला स्पर्धा। विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयावर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी। त्यानंतर सहावी जी असणार आहे ते असणार आहे निबंध स्पर्धा। विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयावर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी। त्यानंतर खेळ असणार आहे, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावे। आणि 8वा जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादीची प्रदर्शनी आयोजित करावी। तर हे मित्रांनो, हे जे परिपत्रक होतं हे 31 डिसेंबर 2024 ला निघालेलं होतं आणि या परिपत्रकानुसार 26 जानेवारी 2025 पासून आपल्याला हे जे उपक्रम आहे हे प्रत्येक वर्षी साजरे करायचे होते। सोबतच मित्रांनो, या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2026 चा हा जो प्रजासत्ताक दिन येणार आहे सोमवारला, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला काही वेगळे उपक्रम सुद्धा घ्यायचे आहे, वेगळे काही कार्यक्रम घ्यायचे आहे। तर ते कोणते असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। वर्षीचा जो प्रजासत्ताक दिन असणार आहे यामध्ये आपल्याला एक महत्वाचा उपक्रम घ्यायचा आहे, महत्वाचा तिथे एक शपथ घ्यायची आहे, ती असणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याबाबत। तर याबाबतचं हे जे परिपत्रक आहे हे 22 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाकडून। तर बघा, यामध्ये आपल्याला उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार व प्रचारासाठी राज्यस्तरावरून विविध उपक्रम राबवले जात आहेत। 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे। त्या दिवशी प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास 100% साक्षर करण्यासाठी मदत होणार आहे। तरी सदर असाक्षर मुक्त गावाची शपथ प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपल्या स्तरावर अधीनस्थ यंत्रणेस आदेशित करावे। सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मीडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी। कृष्णकुमार पाटील शिक्षण संचालक यांच्याकडून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे 22 तारखेला। तर बघा, ही जी शपथ असणार आहे असाक्षर मुक्त गावाची शपथ कशा पद्धतीची असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, मी
तिथे नाव येणार आहे अशी शपथ घेतो की माझे सर्व कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रसार व प्रचार करेल. मुलगी असो वा मुलगा, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन. राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास. अशा पद्धतीची मित्रांनो ही जी शपथ आहे ही आपल्याला आवर्जून 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त घ्यायची. त्यानंतर मित्रांनो शासनाच्या जुन्या परिपत्रकानुसार आपल्याला संविधान वाचन सुद्धा 26 जानेवारीला घ्यायचं आहे, म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त घ्यायचे आहे. ते आपण रेग्युलर मध्ये घेतच असतो. तर अशा प्रकारचे मित्रांनो बरेचसे उपक्रम आणि कार्यक्रम आपल्याला प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा करणार आहोत 77वा त्यानिमित्त घ्यायचे आहे. तर अत्यंत महत्वाची माहिती. तर मित्रांनो 26 जानेवारी निमित्त अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.